नमस्कार मित्रांनो, मी गणेश पवार. आपलं सर्वांचं स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. मागल्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण G3 सिलेबस पार्ट 2. त्याच्यामध्ये आपण सिलेबस बघितला. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन पेपर पॅटर्न सेमिस्टर 5 G3 एनहान्सिंग एम्प्लॉयबिलिटी स्किल्स सेमिस्टर एंड एक्झामिनेशन, जो की 70 मार्कचा आणि 3 तासाचा पेपर असतो. युनिव्हर्सिटीचा पेपर असतो. इन्स्ट्रक्शन्स: all questions are compulsory. Figures to the right indicate full marks. सर्व प्रश्न सोडवणे हे अनिवार्य आहे आणि उजव्या साईडला जे मार्क्स दिलेले आहेत ते त्या प्रश्नासाठी फुल मार्क दिलेले आहे. याच्यामध्ये 5 क्वेश्चन्स दिलेले असतात आणि टोटल 4 युनिटवर हे प्रश्न विचारले जातात. क्वेश्चन 1 असतो ऑब्जेक्टिव्ह टेस्ट MCQ ऑन युनिट फर्स्ट एक्सप्लोरिंग करिअर्स, जे की 10 MCQ पैकी 14 MCQ पैकी 10 MCQ सोडवायचे असतात. 10 आउट ऑफ 14, जे की 10 मार्कला असतात. 1 मार्काला 1 MCQ. क्वेश्चन नंबर 2 आहे लॉंग आन्सर क्वेश्चन्स ऑन युनिट सेकंड बेसिक प्रिपरेशन फॉर जॉब्स. 1 आउट ऑफ 2, 2 पैकी 1 सोडवायचा. बेसिक प्रिपरेशन फॉर जॉब्स युनिट सेकंड. लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन आहे आणि 10 मार्कला एकच प्रश्न, 10 मार्कला. क्वेश्चन 3 आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स ऑन युनिट 3 इंग्लिश फॉर एम्प्लॉयबिलिटी स्किल्स. त्याच्यामध्ये आहेत 3 आउट ऑफ 4, म्हणजे 4 क्वेश्चन दिलेले असतात. त्याच्यावरून 3 लिहायचे आणि 15 मार्कला, म्हणजे 5 त्रिक 15, 5 मार्काला 1 क्वेश्चन, असे 3 लिहायचे. आणि क्वेश्चन नंबर 4 आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स ऑन युनिट 4 इंग्लिश फॉर कॉर्पोरेट फील्ड. 3 आउट ऑफ 4. याच्यामध्ये सुद्धा आपण 5 त्रिक 15, म्हणजे 5 मार्काला 1 असे 3 लिहायचे आहेत. टोटल 15 मार्क. आणि क्वेश्चन 5 आहे प्रॅक्टिकल क्वेश्चन ऑन युनिट 3 अँड 4, म्हणजे काय, 3rd युनिट आहे इंग्लिश फॉर एम्प्लॉयबिलिटी स्किल्स आणि 4th युनिट आहे इंग्लिश फॉर कॉर्पोरेट फील्ड. या दोन्हींवर मिळून असे 5 आउट ऑफ 8 असे 20 मार्काला आहे प्रश्न, जे की प्रॅक्टिकल दिले जाणार. आणि 4 पंचे 20 का 5 चौक 20, 4 मार्कला 1 असा टोटल 8 दिले जातील. त्यातले 5 सोडवायचे आणि 4 मार्काला 1 असा क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे. 10 10 15 15 20 असे 5 क्वेश्चन दिले असतात. 3 तासाचा पेपर असेल आणि 70 मार्कचा हा सेमिस्टरचा पेपर असेल, जो की युनिव्हर्सिटीचा असेल. या ठिकाणी थांबूया.